नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजना आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी गुड न्यूज, सर्वात मोठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी 4 ऑगस्टची सर्वात मोठी खुशखबर. पाहू शकता बघा, आजच पैसे वाटप, बघा आजच तुम्हाला पैसे जे त्या ठिकाणी वाटप होऊ शकतात त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जुलैचे जे काही पैसे ते आता वाटप होणार आहेत त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. पुढे पाहू शकता बघा, 1500 रुपये पण वाटप होणार आहेत आणि 3000 रुपये पण वाटप होणार आहेत. 1500 रुपये कुणाला येतील, 3000 रुपये कुणाला येतील त्याची पण महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माता भगिनींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. पुढे पाहू शकता बघा, सर्वांनी KYC करा, सर्वांनी KYC करा. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला KYC पण करायची आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर तुम्हाला KYC करायची. आता ही KYC कशी करायची ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. संपूर्ण अपडेट महत्त्वाची असणार आहे. अतिशय जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या विषयी. त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, लाडक्या बहिणींनो, माता भगिनींनो, पटापट व्हिडिओला लाईक करा, पटापट लाईक करू नका बरं, आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचा. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेच्या विषयी पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. बघा, लाडकी बहीण योजनेच्या विषयी जी काही अपडेट येत असते ती नेहमीच आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे. म्हणूनच थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती लाडकी बहीण योजनेच्या पैसे येण्याच्या संदर्भात ती जी काही माहिती ती आपण पुराव्याच्या सहितच लगेच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलेलो. पाहू शकता बघा, महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना दरमहा आर्थिक मदत मिळत आहे. बघा, राज्यातील लाखो, जर आपण पाहिलं तर बघा कोटी महिलांना, कारण 2 कोटीपेक्षा जास्त महिला लाभार्थी आहेत लाडकी बहीण योजनेच्या. सर्वात जास्त फेमस, सर्वात जास्त लोकप्रिय योजना लाडकी बहीण योजना. महाराष्ट्र सरकारची सर्वात जास्त लोकप्रिय योजना, जास्त फेमस योजना जी कुठली आहे तर ती लाडकी बहीण योजना. या योजनेमध्ये 2 कोटींपेक्षा अधिक लाभार्थी महिला लाभ घेत आहेत आणि दरमहा महिलांना आर्थिक लाभ जो आहे तो आधार जो आहे तो त्या ठिकाणी मिळत आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला थेट 1500 रुपये जमा केले जातात. म्हणजेच काय, तर दर महिन्याला 1500 रुपये जे ते 1500 रुपये या ठिकाणी जमा केले जातात. दर महिन्याला 1500 रुपये लाडक्या बहिणींना मिळत असतात. आतापर्यंत सर्वांना जर आपण पाहिलं तर बघा, आतापर्यंत या योजनेचे आतापर्यंत 12 हप्ते जे ते वितरित करण्यात आले आहेत. 12 हप्ते मिळालेले आहेत. आता 13वा हप्ता जो आहे तो 13वा हप्ता पण तुम्हाला आता जमा होणार आहे. हा 13वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आता जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तर हे जे काही पैसे असणार आहेत या पैशांच्या संदर्भात, म्हणजेच 13वा हप्ता पाठवण्यासाठी महिला व बालविकास विभागाला निधी जो आहे तो निधी पण देण्यात आलेला आहे. त्याच्या संदर्भाचा GR पण शासनाने काढलेला होता, म्हणजेच निधी दिला गेलेला आहे. आता हे जे काही पैसे 13वा हप्ता, जुलैचा हप्ता तुम्हाला आता लवकरच वाटप होईल. याच पार्श्वभूमीवर या योजनेचा जून महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात कधी जमा होणार याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली. बघा, लक्षात घ्या, हा जुलैचा हप्ता आहे. जूनचा हप्ता जमा झालेला आहे. आतापर्यंत 12 हप्ते आलेले आहेत, म्हणजेच 1 वर्ष झालेले आहे. 12 हप्त्यांचे आपण जर 1500 रुपयांप्रमाणे केले तर जवळपास 18,000 रुपये या ठिकाणी होऊन जातात. आणि हा 13वा हप्ता असणार आहे. म्हणजेच काय, तर आता हा 13वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने जुलै 2024 पासून सुरू केलेली आहे. महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांना निधीचं वितरण करण्यासाठी 28,290 कोटी रुपयांची तरतूद केलेली होती. बघा, लाडक्या बहिणी, जेवढ्या लाडक्या बहिणी तेवढ्या लाडक्या बहिणींना, लाडकी बहीण योजनेतील महिलांना निधीचं वितरण करण्यासाठी महायुती सरकारने 28,290 कोटी रुपयांची तरतूद केलेली होती. या योजनेतून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. बघा, दर महिन्याला 1500 रुपये मिळतात फक्त पात्र महिलांना. अपात्र झालेल्या महिलांचा लाभ बंद केला जातो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता येत्या 2 ते 3 दिवसात मिळण्याची शक्यता आहे. बघा, येत्या 2 ते 3 दिवसात जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला मिळणार आहे. महिला व बालविकास विभागाने 30 जुलै रोजी शासन निर्णय जारी करत जुलै हप्त्यासाठी तब्बल 2,984 कोटींचा निधी वितरित केला आहे. बघा, 2,984 कोटी रुपयांचा जो काही निधी आहे तो निधी आता त्या ठिकाणी वाटप केलेला आहे, म्हणजेच वितरित केलेला आहे. आणि हा निधी बँकेकडे गेला की लगेच तुमच्या बँकेमध्ये पैसे त्या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात होणार आहे. दरम्यान शासनाची दिशाभूल करून
चुकीच्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर आता कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पण महिला आणि बालकल्याण मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती. यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26,34,000 लाभार्थी महिला अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केलेली आहे. यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचं, काही कुटुंबामध्ये 2पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आलेल्या आहेत. बघा, आपण जर पाहिलं तर काही ठिकाणी काय काय झालेलं आहे बघा, लक्षात घ्या. काही ठिकाणी असं झालेलं आहे की एका घरामध्ये 2पेक्षा अधिक लाभार्थी महिलांनी लाभ घेतलेला आहे. म्हणजेच काय बघा, योजनेमध्ये असं होतं की एक अविवाहित आणि एक विवाहित महिला लाभ घेऊ शकते, एका घरातील किंवा एका रेशन कार्डमधील महिला. आता यामध्ये झालेलं असं आहे की एका घरात 3-3, 4-4 महिला लाभ घेत असल्याचं पण समोर आलेलं आहे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर काही महिला भगिनी ज्या आहेत त्या महिला भगिनी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेताना पाहायला मिळते. म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेतला जातोय, सोबतच अजून दुसऱ्या कुठल्या योजना. मग त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर बघा, इतर कुठल्याही योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, अशा बाकीच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा पण लाभ घेतला जाताना समोर आलेला आहे. अशा एकूण 26,34,000 महिला लाभार्थ्यांची यादी जी आहे ती त्या ठिकाणी या ठिकाणी सादर करण्यात आलेली आहे. बघा, यामध्ये आपण जर पाहिलं तर माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26.34 लाख लाभार्थी महिला अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केलेली आहे. आता याच्या पुढे जर आपण गेलो तर बघा, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या पण बाबी निदर्शनास आल्या आहेत. म्हणजेच पुरुष वर्ग पण लाभ घेत असल्याचं समोर आलं आहे. या माहितीच्या आधारे जून 2024-25 पासून या 26,34,000 अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे 2.25 कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून 2025 महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आलेला आहे. तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या 26,34,000 महिलांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल, अशी माहिती माननीय महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी दिली आहे. म्हणजेच बघा, लक्षात घ्या, ज्या महिलांना जूनचा हप्ता आलेला नाही, भरपूर महिलांना जूनचा हप्ता आलेला नाही, त्या महिला म्हणतात, लाडक्या बहिणी म्हणतात, आम्हाला पैसे आलेले नाही सर, आम्हाला जूनचा हप्ता आलेला नाही. काळजी करू नका, तुम्हाला पण जूनचा हप्ता आलेला नसेल तर पुढचे हप्ते तुम्हाला येतील. का तर त्याच्या संदर्भाची तपासणी केली जाईल. जर तपासणी अंती तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला लाभ मिळणारच आहे, आणि जर तुम्ही अपात्र असाल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे. ठीक आहे. आता पुढे बघा, महत्त्वाची माहिती काय, जुलैचा हप्ता कधी येणार, तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे, जुलैचा हप्ता तुम्हाला येत्या 2 ते 4 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्याच्या पुढे जर आपण गेलो तर बघा, KYCच्या संदर्भात पण महत्त्वाची अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणी जेवढ्या महिला पात्र आहेत, ज्या महिलांचा लाभ बंद आहे त्या महिलांच्या संदर्भात वेगळा निर्णय त्या ठिकाणी घेतला जाईल. परंतु ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांच्या संदर्भात बघा, जेवढ्या महिलांना पैसे सुरू आहेत, म्हणजे जेवढ्या महिला लाभ घेत आहेत, तर त्या महिलांना KYC करणं गरजेचंच आहे. KYC तुम्हाला करावीच लागेल. जर तुम्ही KYC केली नाही तर तुमचा लाभ बंद होणार आहे. लाडक्या बहिणींनो, ज्यावेळेस जुलैमध्ये योजना सुरू झाली त्यावेळेस मी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन केलं होतं. अर्ज कसा भरायचा, कशा पद्धतीने भरायचा, ते सगळं मी तुम्हाला सांगितलं होतं. त्याच पद्धतीने आता KYC कशी करायची त्याच्या संदर्भातची पण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देणारच आहे. त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पण सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला. महत्त्वाची माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत असते, सर्वात अगोदर मिळते. त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं. आता KYC कशी करायची त्याच्या संदर्भातचा एक स्पेशल व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या चॅनलवर अपलोड करेल, तो तुम्ही बघून घ्यायचा आहे. त्याच्यानुसार तुम्हाला KYC करता येणार आहे. ज्यांनी KYC केले असेल त्यांचा लाभ पुढे सुरू राहील, ज्यांनी KYC केले नाही त्यांचा लाभ बंद होणार आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.